इंदापूर तालुक्यातील अनदूर शिवारात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून कौटुंबिक वादाचे रूपांतर भीषण रक्तरंजित संघर्षात झाले आहे। नात्याला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ। एका क्षुल्लक वाटणाऱ्या मागणीवरून घरात सुरू असलेला असंतोष इतक्या टोकाला जाईल याची कल्पना कोणालाही नव्हती। मात्र एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनंतर या घटनेने भीषण वास्तव समोर आलं। त्यानंतर आता प्रकरणाचा खुलासा झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 25 वर्षीय महिपती अंबाजी सुरवसे यांना त्यांच्या 17 वर्षीय मुलाने दगडाने ठेचून खून केलाय। महिपती यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी 4 वर्षापूर्वी दुसरे लग्न केले होते। दुसऱ्या पत्नीला एक लहान मुलगी असून सावत्र आईने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी असा हट्ट दोन्ही मुले वडिलांकडे धरत होती। पण शुक्रवारी भलतंच घडलं। शुक्रवारी रात्री गव्हाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या मुलाला जेव्हा वडील जेवणाचा डबा देण्यासाठी गेले तेव्हा पुन्हा याच विषयावरून दोघांमध्ये जोरात भांडण झाले। वडिलांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार देतात संतापलेल्या मुलाने महिपती यांना खाली पाडून त्यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगडाने जीवघेणे वार केले। या हल्ल्यात प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे महिपती यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मयत महिपती यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनंतर मुलगा तिथून पळून गेला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। हा संपूर्ण थरार शेजारी राहणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने पाहिला आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झालाय। घटनास्थळी रक्ताने माखलेले 3 दगड पोलिसांना आढळून आले आहेत। त्याचा वापर हा खून करण्यासाठी करण्यात आला होता। दरम्यान या धक्कादायक घटनेप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिपती यांची आई लक्ष्मीबाई सुरवसे यांनी फिर्याद दिली आहे। पहिल्या पत्नीपासून महिपती यांना 22 आणि 17 वर्षाची 2 मुलं आहेत। वडिलांवर असलेल्या रागातून मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे।